हाय, वेलकम बॅक टू एजेस पॉडकास्ट. आज आपण एक नवीन एपिसोड घेऊन आलो आहे आणि हा एपिसोड आपण आज मराठीमध्ये करू. कारण की आजचा एपिसोड थोडासा स्पेशल आहे या रिझननी, की आपण इंडियाला, भारताला सगळ्यांनीच वेगवेगळ्या प्लेसेस व्हिजिट केलेल्या आहे. सगळेजण वेगवेगळ्या जागांवरती गेलेले आहे. पण कोणीच त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे, की ही जागा अशी का बनली? हे मंदिर असं का बनलं? या मूर्त्या अशाच का बरं आहे? त्याच्यानंतर या मंदिराचा किंवा या किल्ल्याचा किंवा या जंगलाचा याचा हिस्ट्री काय होता, याच्या मागचे रिझन काय होते हे असेच बनवण्याचे. तर या विषयावरती आपण बोलू आणि आजचे जे गेस्ट आहे हे आपल्याला एक एक वेगळ्या प्रकारचा भारत दाखवतील, की तुम्ही तर प्रत्येक लोकेशनला बघितलं असेलच, की मी बघितलाय, मी तो किल्ला बघितला, मी तो मंदिर बघितलाय. पण तो तसा का बरं होता? त्याच्यामागे काय रिझन होतं? त्याच्यामागे काय हिस्ट्री होती? इंडिया का बरं इतका सुंदर देश होता? का बरं इन्क्रेडिबल इंडिया, अतुल्य भारत आपण म्हणतो? त्याच्यानंतर इंडियामधली हिस्ट्री किती सुंदर आणि रिच आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ते आपल्याला आज सांगतील आहे. त्यांचं प्रोफेशन काही वेगळं आहे, त्यांचं पॅशन काही वेगळं आहे. म्हणून मी समजा त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन द्यायला जाईल तर कदाचित 1 तास पण कमी पडेल मला. तर इंट्रोडक्शन आपण त्यांनाच विचारू, की तुम्ही तुमच्या पूर्ण करिअरबद्दल, तुमच्या जर्नीबद्दल एक्सप्लेन करा. फक्त मी तुम्हाला त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये त्यांचं नाव सांगतो. त्यांचं नाव आहे मिस्टर प्रवीण योगी. तर वेलकम प्रवीण दादा. हॅलो. आणि आज आपण इंडियाबद्दल एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघू. इंडियाला, भारताला एक दुसऱ्या नजरियेने जसं म्हणता येईल तसं बघू. इंडियाचा जिओग्राफिकल स्ट्रक्चर कसा राहील, इंडियाची हिस्ट्री किती सुंदर आहे आणि रिच आहे, याच्याबद्दल सांगा. तुमच्या जर्नीबद्दल सांगा, की तुम्ही कसं काय या फील्डमध्ये आले, चालू केलं. सो वेलकम आणि ओव्हर टू यू. आता तुम्ही सगळ्या लोकांना सांगा इंटरेस्टिंग फॅक्ट्स सगळ्या. थँक्यू मला ह्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. नाही, नाही. तसे आपण ठरवलं खूप दिवसांपासून खूप होतं. आज दिवसांपासून नेमकी भेट झाली. झाली. करेक्ट. तर मी प्रवीण अविनाश योगी. मी 1994 पासून म्हणजे 1994 पासून पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतोय. पोलीस डिपार्टमेंटचं वायरलेस ब्रँच किंवा त्याला आता IT आणि कम्युनिकेशन असं नाव आहे. इथे मी सध्या सिनियर टेक्निकल ऑफिसर आहे आणि नागपूर रुरलमध्ये माझी पोस्टिंग आहे. अच्छा. आता हे माझ्या याच्याबद्दल झालं, म्हणजे पोटा पाण्याचा जो धंदा आहे म्हणजे माझ्या प्रोफेशनबद्दल झालं. आणि आता इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर मग मी 1946चा नाविक उठाव आणि त्याचा भारतीय स्वातंत्र्यावरील परिणाम असा एक माझा प्रबंध आहे. त्याच्यानंतर ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया याचा अभ्यास मी केलेला आहे. ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे भारत मोजला कसा गेला, एकूण भारत म्हणजे भारतातल्या सगळ्या नद्या, सगळे डोंगर, सगळे उंच सखल भाग, म्हणजे कन्याकुमारीपासनं ते काश्मीरपर्यंत आणि भारतात जगातलं सर्वोच्च शिखर जे आहे एव्हरेस्ट, ही मोजण्याची जी कहाणी आहे किंवा जी पद्धत आहे त्याला ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया असं म्हणतात. अच्छा. त्याच्यानंतर मी मागच्या जवळपास 20 वर्षांपासून किल्ल्यांचा अभ्यास करतोय. त्यात विशेषतः रायगडाचा. बरोबर. आणि तोही आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूनी करतोय. त्याच्यानंतर भारतीय मंदिर, मूर्तिशास्त्र, बरोबर. मूर्तींचं शास्त्र असतं. अच्छा. हे पण फार कमी लोकांना माहिती आहे, माहिती की आहे. ही मूर्ती अशीच का घडवल्या गेलेली आहे. तर त्याच्या पाठीमागचं एक विशेष शास्त्र आहे. Correct. कारण आपण इतके देवी देवता बघतो, त्यांच्या मूर्ती बघतो, त्या हं. अशा का आहेत, याचं एक शास्त्र आहे. त्याचा मागच्या एक 10 वर्षांपासून अभ्यास करतोय. अभ्यास सुरू आहे. दादा मला हे विचारायचं होतं, की ऑल टुगेदर पोलिसचा मी माझ्या म्हणजे माझ्या पॉडकास्टची सुरुवातच पोलिसांपासून सुरू झाली, तर मला एक थोडासा वेगळा एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांच्याबद्दल. आणि मला हे पण माहिती आहे, की खूप बिझी लाईफ असतं, की सुट्ट्या नाही, वर्क कल्चर म्हणजे वर्कचं टायमिंग फिक्स नाही आहे. तुमचं कधी पण जावं लागतं, यावं लागतं. इतक्या बिझी शेड्यूलमध्ये हे इतकं सगळं रिसर्च करणं, हा पहिला क्वेश्चन. आणि जनरली कुठल्या व्यक्तीला आणि स्पेशली तो जर का पोलीस ऑफिसर असेल, त्याला या सगळ्या हॉबीज कशा काय लागू शकतात, की तो एकदम जुन्या हिस्ट्रीमध्ये किंवा मंदिरात. कारण जर का तुम्हाला याच्याबद्दल रिसर्च करायचं, तुम्हाला त्या लोकेशनला जाऊन अभ्यास करावा लागतो. तर इतक्या बिझी शेड्यूलमधनं जाऊन ते रिसर्च करणं, तर कसं काय प्रोफेशनल वेगळं आणि हॉबीज वेगळ्या, असं कसं? ऍक्च्युली मला आधीपासून वाचनाची आवड फार होती. Right. लहानपणापासूनच म्हणजे जे काही कागदावर छापलेलं आहे ते सगळे वाचून काढणं. अच्छा. आणि एक नशीब चांगली गोष्ट ही घडली, की आयुष्याचा बराचसा भाग हा अँड्रॉइड मोबाईल नसलेला होता माझा. मागच्या 10 वर्षापासून हे मोबाईल आल्यापासून बऱ्याच लोकांचं वाचन कमी झालेलं आहे. माझंही थोडंफार त्याचा इफेक्ट होतो. पण
40 वर्ष तरी फक्त पुस्तकं वाचण्यातच गेले होते. मध्ये एक 2005 मध्ये एक अपघात म्हणून मी गंगाधर गाडगीळ यांचं एक पुस्तक वाचत होतो. म्हणजे त्यांचं आत्मचरित्र आहे, एका मुंगीचे महाभारत म्हणून. आणि त्याच्यात एक ओळ आली की ते जवळपास तो काळ 1945 सालचं 46चं सालाचं वर्णन होतं की ते मुंबईत होते आणि भारतीय सैन्यामध्ये बंड घडून आलं होतं. 90 वर्षामध्ये इंग्रजांच्या सैन्यामध्ये पहिल्यांदाच बंड झालं होतं. असं मी ते ओळ वाचली आणि मी म्हटलं हे कुठलं बंड आहे, आपण थोडासा सर्च करू. तर ते नौसैनिक उठाव होता तो आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली किंवा आपल्याला माहित नाही, आपण एवढं वाचतो आणि याच्यात आलेलं आहे म्हणून मी एक एक पुस्तकं शोधायला सुरुवात केली की कुठे याच्याबद्दल माहिती मिळेल. पण प्रत्येक ठिकाणी त्याचा पॅरेग्राफच्या वर जास्त माहिती काही मिळत नव्हती. काही पुस्तकामध्ये पानभर माहिती होती आणि एका पुस्तकामध्ये असा उल्लेख आला की ह्या नौसैनिक उठावामुळे इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य देणं अपरिहार्य केलं. आता ज्या उठावामुळे किंवा ज्या घटनेमुळे भारताला स्वातंत्र्य देणं इंग्रजांना अपरिहार्य झालं, ती घटना प्रचंड मोठी असायला पाहिजे. म्हणून त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि तिथून मग ते रिसर्च, आणि हे माहित नव्हतं की आपण रिसर्च करतोय, आपल्या स्वतःच्या माहितीसाठी म्हणून आपण ते सगळं गोळा करतोय. पण झालं कसं की तिथून एक सवय लागली की आपल्याला त्या माणसाला शोधणं आवश्यक आहे की त्या उठावामध्ये भाग घेतलेली व्यक्ती जर प्रत्यक्ष आपल्याला भेटली तर. आणि मग त्याच्यामध्ये एक ऍक्सिडेंट असा झाला की मला आता योग्य ते पुस्तक योग्य वेळी मिळालं. एक ग.प्र. प्रधानांचं एक पुस्तक माझ्या हातात सापडलं. त्याच्यामध्ये एक जवळपास 10 पानांमध्ये या उठावाविषयीची माहिती होती. मग मी त्या प्रधान मास्तरांना भेटायला गेलो. फार मोठं व्यक्तिमत्व. प्रधान मास्तरांना भेटायला पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर ते म्हणाले की ह्या बंडाचे जे नेते होते किंवा उठावाचे नेते होते बी.सी. दत्त, यांना जाऊन तुम्ही भेटा. तो म्हणजे फारच मोठा शोध होता. मग मी जेव्हा त्यांना भेटलो त्याच्यानंतर मग त्याविषयीची पुस्तकं, तो सगळा कालखंड अशी ती सुरुवात झाली. म्हणजे रिसर्च करायला सुरुवात झाली. हा जेव्हा रिसर्च थांबला म्हणजे याविषयीची सगळी माहिती उपलब्ध असलेली जेव्हा संकलित झाली, त्याच्यावरनं मग एक अकॅडमिकली PhD करणं किंवा कुठला गाईड बीड मिळवणं असा काही प्रकार नव्हता. स्वतः ते मांडलेलं सगळं होतं. पण लक्षात आलं की आपण ह्या कोणाचंही मार्गदर्शन न घेता हे जो काही ट्रॅक तयार केला आणि त्याच्यामधनं हे जे तयार झालेलं आहे हे योग्य आहे. म्हणजे त्याच्यामुळे मला कुठली डिग्री मिळाली असं नाहीये, पण माझा स्वतःचा तो एक प्रबंध तयार झाला. आणि तिथून मग लक्षात आलं की आपण आतापर्यंत जे अवांतर वाचत आलेलं आहे, म्हणजे कादंबऱ्यात वाचायच्या, कथात वाचायच्या किंवा काय जे काही असेल ते तिथे ते थांबलं आणि आता आपण ह्याच हिस्ट्री या विषयामध्येच सुरू करायचं. मग एक एक विषय जसा पुढे गेला तसं मी ते करत गेलो आणि त्या टप्प्यावर लोकही चांगली मिळाली. म्हणजे 2007 मध्ये आता त्याच्या आधी किल्ले फिरायला जाणं, तुम्ही जात असाल तर कसं असतं, आपल्याला ती ट्रेक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर जी काही तिथल्या कोणीतरी गाईडनी माहिती दिली तेवढी माहिती घ्यायची. पण 2007 मध्ये गोपाळराव चांदोरकर म्हणून एका गृहस्थांसोबत मी रायगडावर पहिल्यांदा गेलो. अच्छा. आणि त्यांच्यासोबत किल्ल्यावर 5 दिवस थांबलो, तिथे राहिलो. तर तेव्हा 5 दिवस 5 दिवस तिथे आणि रोज 10 तास फिरायचो आम्ही रायगडावर. तर त्यांच्यासोबत गेल्यानंतर जे असं असतं ना की आपण बोधी वृक्षाच्या खाली बसल्यानंतर एनलायटन होतो आणि साध्या भाषेत म्हणजे आमच्या पोलिसी भाषेमध्ये आपले जे मेंदूचे किंवा याचे कवाड खिडक्या जेवढ्या बंद होतात ना, तर जोराचा वारा यावा बडबड बडबड सगळं उडत, तसं ते झालं. पहिल्यांदा कळलं किल्ला बघायचा कसा असतो, नजर लागते त्याला. तर ती नजर तिथनं मिळाली आणि मग तिथून मग पुन्हा दुसरा ट्रॅक सुरू झाला. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर डॉक्टर गोबम देगलूरकर हे भारतात किंवा जगात मूर्तिशास्त्राविषयीचा सगळ्यात शेवटचा शब्द म्हणतात त्यांना. म्हणजे डेक्कन डीम्ड युनिव्हर्सिटीचे ते VC पण राहिलेले आहेत, कुलपती पण राहिलेले आहेत. त्यांचे 2 लेक्चर मी नागपूरमध्ये ऐकले. तेव्हा बघितलं की मूर्तिशास्त्र नावाचा काही प्रकार असतो आणि टेम्पल आर्किटेक्चर किंवा मंदिर स्थापत्य हा अभ्यासाचा विषय असू शकतो. हे तेव्हा पहिल्यांदा कळलं. म्हणजे असं ते जर्नी सुरू झाली, अशी जर्नी सुरू झाली. मग आता आपण कशावर रिसर्च करायचं, त्यांनी मिळणार काही नाही. म्हणजे कुठल्या विद्यापीठाची डिग्री नाही, डॉक्टरेट नाही, असा काही प्रकार नाही. पण स्वतःसाठी सुरू केलेला तो अभ्यास. आणि नंतर मग आपल्याला आपण जसं एखादा सुंदर चित्रपट बघून येतो तर आपल्याला आपल्या मित्राला सांगतो की हा फार
बहुत गजब की चीज देखी आहे आणि मला तुम्हाला ती सांगायची आहे. तर ती गोष्ट सांगण्याची जी अर्ज असते त्याच्यातनं मग हे लोकांना आपण जे वाचलेलं आहे, आपल्याला जे कळलं आहे, जो शोध लागलाय ते सांगणं सुरू झालं. नाईस नाईस. तर याच्यासोबतच मी एक थोडंसं म्हणजे याच्यातनं एक असा मेसेज घेतला जातो की हा सुद्धा एक प्रोफेशन होऊ पण शकतो. जसं तुम्ही तर हे नुसतं माझी हॉबी आहे, चल काहीतरी लोकांना सांगायचं, स्टोरी टेलिंग म्हणून असं चालू केलं. बट जर का याच्यामध्ये एखाद्या स्टुडंटनी जर का याच्यातच मास्टरी केली, तर होऊ शकतं की हा एक प्रोफेशन पण आहे, सोर्स ऑफ इन्कम जनरेशन पण होऊ शकतो. हो हो म्हणजे खूप. हा एक आहे. म्हणजे मला का बरं मी हा पॉइंट आउट केला याच्यातनं पॉइंट, की म्हणजे एक नवीन प्रोफेशन आज आपण या पॉडकास्ट थ्रू लोकांना सांगू शकतो, की हा सुद्धा एक प्रोफेशन आहे, की मूर्ती झालं, हिस्ट्री झालं किंवा या सगळ्या गोष्टी कशा इव्हॉल्व झाल्या याच्यात जाऊन तुम्ही इतका रिसर्च केला, तर कदाचित तुम्ही याच्यात पण प्रोफेशन करू शकता. हो सहज नाही. आता काय होतं आधी हिस्ट्री हा जो सब्जेक्ट होता तो नॉन प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट म्हटला गेला हं. होता आणि खूप काय लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं. हिस्ट्री, जिओग्राफी दोन्ही. दोन्ही हिस्ट्री जॉग्राफी. हं. पण आता पहा ना त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशन कसं करू शकतात, बरेच लोक करतायत. हं. जर तुम्ही प्रॉपर वेनी मूर्तिशास्त्र किंवा मंदिर स्थापत्य किंवा आपल्या इथे हे आहेत केव्ज आहेत. हं. सगळ्यात भारतात सगळ्यात जास्त केव्ज महाराष्ट्रात आहेत. बापरे! अजिंठा एलोरा आपल्याला माहिती आहेत. हं. अशा एन नंबर्स ऑफ केव्ज आहेत. 1200 केव्ज आहेत महाराष्ट्रामध्ये. वाह! त्याचं कारणही आहे कारण आपला जो दगड आहे हं, त्याच्यामध्ये केव्ज खोदता येईल हं. असे असे डोंगर आपल्याकडे असल्यामुळे ते हं. सगळं त्या डोंगरांच्या रांगा आपल्याकडे असल्यामुळे अजिंठा वेरूळ का खोदलं गेलं आपल्या इथे, हं. तर तसा दगड उपलब्ध होता म्हणून. हं. आणि त्याची काही धार्मिक कारणं पण होती. पण तुम्ही त्या केव्हचा जर प्रॉपर सायंटिफिकली अभ्यास केला आणि तुम्ही लोकांना ऑथेंटिक माहिती जर पुरवू शकले तर लोक ऐकतात, ऐकायला आवडतं लोकांना. मग काय तर. आणि आजकाल तर छोटे छोटे रील्स वगैरे पण हो, तुम्ही बघितले असेल. हो, लोक हो. जातात त्या हौशे गौशे सगळे मोबाईलने फोटो काढतात, आम्ही इकडे गेलो. पण त्या विषयाचा अभ्यास असलेल्या माणसांनी जर ते समजावून सांगितलं तर ते ऐकायलाही छान वाटतं. वेगळा इम्पॅक्ट आणि पडतो त्याचा. ते प्रोफेशन कसं होऊ शकतं, आजकाल बऱ्याचशा टूर कंपन्या अशा आहेत हं. की ते म्हणतात की आम्ही एक्सपर्ट गाईड तुम्हाला देतो हं. आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेल्यानंतर लोक अभ्यास म्हणून पण येतात आणि सहल म्हणून पण हं. जातात. हं. तर हे खूप चांगलं प्रोफेशन आहे. म्हणजे हं. बाहेर सगळ्या युरोपियन देशांमध्ये हो, हा एक हा प्रोफेशन. खूप हो, चांगलं प्रोफेशन आहे. प्रोफेशन आहे. करेक्ट. म्हणजे तुम्हाला त्याच्या स्वतःला तुमचं पॅशन आहे हं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्कम पण हो, जनरेट करू हो, शकता. हो. आणि तुम्हाला इच्छा राहते, की चल मी पण माझ्याकडनं कोणाला तरी अजून म्हणजे मी आता नेहमी सांगतो की तुम्ही रामटेकला कितीतरी वेळ जात असाल, हं. पण तुम्ही माझ्यासोबत रामटेक जर बघितलं तर हं. तुम्हाला असं वाटेल की मी आतापर्यंत जे बघितलं ते काहीच बघितलेलं नव्हतं. राइट. कारण माझा त्या विषयाचा अभ्यास आहे अभ्यास तसा आहे. असं. असं आहे. तर हे प्रोफेशन म्हणून पण तुम्ही करता. करू शकता. फक्त फक्त काय कुठलंही प्रोफेशन असो त्याला अभ्यास लागतो. हो. तुम्ही जर हिस्ट्री हे प्रॉपर त्याचा जर चांगला अभ्यास हं. केला आणि मग गेले तर ते फारच चांगलं होऊ शकतं. माझा सगळ्यात म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, की जे एपिसोडचं नावच आहे इन्क्रेडिबल इंडिया, अतुल्य भारत. का असं म्हटलं जातं? हे आपण म्हणतो किंवा गव्हर्नमेंटमध्ये ॲडमध्ये दिसतं किंवा 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या दिवशी ती टॅगलाईन दिसते. हे आता आहे. पण हे लोकांना माहिती पडलं पाहिजे, की का बरं अतुल्य भारत आहे? का इन्क्रेडिबल इंडिया आहे? त्याच्याबद्दल मला तुमच्याकडनं ऐकायचं होतं. एक म्हणजे सगळ्यांनीच ही गोष्ट ऐकलेली आहे की एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघायचा हं. अशी एक म्हण ऐकलेली असते. सोने की चिडिया. सोने की चिडिया. हं. पण त्यांना जर विचारलं की का हो सोने की चिडिया का म्हणायची किंवा सोन्याचं धूर निघायचं असं का म्हणायचं, तर त्याचं उत्तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं. हं. आता गंमत अशी आहे की भारतात सोन्याच्या खाणी नाहीत. हो. आहेत पण त्या हं. फारच म्हणजे जगाच्या हं. तुलनेमध्ये आपल्याकडे फारच कमी सोनं आपण खाणींमधनं काढतो. बरोबर. अच्छा भारतात चांदी अजिबात नाही. चांदी पण नाही. चांदीची एकही खाण नाही. हं. मग आता हे सोनं आपल्याकडे आलं कुठून? हं. तर आता आपण काय म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं बरोबर. जातं. बरोबर. पण आधी भारत कृषीप्रधान देश नव्हता. हं. भारत हा जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्टर होता. हं. म्हणजे आपण इतक्या वस्तू एक्सपोर्ट करायचो. आता पुष्पा पिक्चर बघितला. हो. पुष्पा पिक्चर बघितल्यानंतर लाल चंदन, रक्तचंदन हो. सगळ्यांना माहित झालं. हो. आपण कितीतरी प्रकारचं लाकूड एक्सपोर्ट करायचं. लाकूड हं. जगातलं सर्वोत्तम टीकवूड हे भारतातलं होतं. त्याला हो. बर्मा टीक असं म्हटलं जायचं. म्हणजे हे हं. किल्ल्यांची जी दारं बघतो आपण 400-400 वर्षाची टिकलेली आहे. हं, हं. त्या टिकवूडमुळे आहे, त्या उत्तम प्रतीचं. तर हे टिकवूड आपण एक्सपोर्ट करायचो. हं. त्याच्यानंतर लाकडाचेच प्रकार सांगितले. लाकडाचेच एन नंबर ऑफ प्रकार आहेत आपल्याकडे. जेवढं सागवान. टीक सागवान आहे. हां. एवढं कशाला बांबू. हां.
बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू, त्याच्यानंतर मसाल्यांचे पदार्थ सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे लोक जगातल्या जेवणामध्ये जर काही रुचकरपणा आणला तो आपण आणलेला आहे. आपल्यामुळे त्यांचं जेवण Indian चांगलं spice आहे. लागतं. आणि अजूनही आहे, अजूनही. अजूनही आहे. त्याच्यानंतर कापड, म्हणजे हम्म. रोमन जेव्हा पहिल्यांदा भारतासोबत ट्रेड सुरू झाला त्यांचा, तर त्यांना आश्चर्य कशाचं वाटलं असेल की यांच्याकडे वूलचं झाड आहे. त्यांचे कपडे कशाचे असायचे, तर प्राण्यांचे जे हे असायचं, वूल काढलेलं असायचं, Correct. त्याच्यापासून असायचं. आपल्याकडे कापूस आपण तयार करतो हे त्यांच्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. म्हणजे रोमन सिनेटमध्ये प्लिनी नावाचा एक सिनेटर होता, तो इसवी सनाच्या 70-75 वर्ष आधी. त्याच्यामध्ये हे रिटन प्रूफ आहे की तो म्हणतो की आपण भारताकडनं आयात कमी करायला पाहिजे, नाही तर काही दिवसानंतर असं होईल की भारतातल्या आयातीत वस्तू आपल्याकडे राहतील, आपलं सगळं सोनं त्यांच्याकडे राहील. आणि हे सगळं ट्रेड कोशाच्या याच्यामध्ये व्हायचं तेव्हा सोनं आणि चांदीच्या गोल्ड रूपात. आणि सिल्वर. त्याच्यामुळे जगातल्या सोन्या चांदीचा ओघ भारताकडे होता आणि आपण लाकूड विकून सोनं कमवत होतो. वाह. हे फक्त लाकूड उदाहरण म्हणून सांगितलं. हा, पण सगळ्यात प्रेशियस स्टोन्स आहेत, हा. खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे इतक्या वस्तू एक्सपोर्ट करायचं आणि आपल्याला इम्पोर्टची गरजच नव्हती. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वावलंबी होतो. भारतामध्ये सगळ्या प्रकारचे ऋतू, एकमेव देश असा आहे की ज्याच्यात सगळ्या प्रकारचे ऋतू आहेत आणि ते प्रॉपर टाइमला आहेत. हा, बर्फाच्छादित शिखरं पण आहेत आपल्याकडे, वाळवंट पण आहे, विषुववृत्त सारखी ग्रीन जंगलं पण आहे, आणि सगळ्या प्रकारची पिकं घ्यायचो आपण. त्याच्यामुळे आपल्याला इम्पोर्ट करायची काही गरजच नव्हती. तर आपण इम्पोर्ट काय करायचो, म्हणजे आपली म्हणजे श्रीमंती कशी होती, तर तुला ऐकून आश्चर्य वाटेल, दारू. अरे म्हणजे शान शौकत किती असेल की रोमवरनं आपण दारू आयात करायचो. अरे बाप. एक मरीन आर्किओलॉजी म्हणून एक विषय आहे. तर हे जी बुडालेली, खूप असंख्य जहाजं बुडालेली आहेत समुद्रामध्ये. तर काही जहाजं जेव्हा ते सापडली तर त्याच्यामध्ये ते हे होते, मध्यकुंभ म्हणतो त्याला आपण, म्हणजे दारूचे हे सापडले. महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्खननं झालेली आहेत, म्हणजे एक्सकॅव्हेशन जी झालेली आहे त्याच्यामध्ये ते मध्यकुंभ सापडलेले आहे. ते भारतीय नाही, ते तिकडनं बोलवलेले आहे आपण. आणि तुला अजून एक गमतीची गोष्ट अशी आहे की रेशीम मार्ग, म्हणजे सिल्क रूट जो होता चायनापासून ते युरोपपर्यंत, हा भारतातून जायचा. आता ह्या सिल्क रूटवर आता पण नाके जे असतात, टोल नाके, ज्याच्या हातात टोल नाका त्याच्या हातात पैसा असतो. म्हणजे भांडणं जी आहेत ना ही टोल नाक्याची, ती आधीपासून आहे. तर हा सिल्क रूट भारतातनं जायचा. तर त्या सिल्क रूटवर ज्या राजाचा ताबा असेल, काश्मीरच्या किंवा अप्पर साईडच्या, तो श्रीमंत व्हायचा ना, त्याला काही करावं नाही लागायचं. त्याच्या इथून जाण्या येण्याचे पैसे मिळायचे, काही उत्पादन वगैरे घ्यायची गरज नाही. तर ही जी सिल्क जायचं चायनामधनं किंवा ईस्टर्न कंट्रीजमधनं रोमला किंवा ग्रीसला किंवा युरोपमध्ये, तर तू ऐकलं असेल जेवढे रंग आहेत, जनरली आपण 7 रंग म्हणतो, ते एकाच रंगाच्या नावासमोर रॉयल लागलेलं आहे नाव. रॉयल ब्लू. रॉयल रेड कधी नसतो, रॉयल ग्रीन कधी ऐकलं नसेल. रॉयल ब्लू का, ब्लूच्या समोर रॉयल का, कारण जगामध्ये नीळ, इंडिका जे आहे इंडिगो, त्याचं उत्पादन फक्त भारतात व्हायचं. आणि रोम मधले जे राजे होते किंवा जे प्रिव्हिलेज पीपल जे होते, रईस, एकदम रईस, तर त्यांनाच परवडायचा हा निळा रंग. आणि तो ती जी सिल्क आहे ते भारतामध्ये नीळ लावून निळा रंग होऊन तिकडे एक्सपोर्ट व्हायची. अरे वा. म्हणून त्याला रॉयल ब्लू म्हटलं जातं. म्हणजे तू विचार करू शकतो की भारत तू फक्त, आणि हे कधीपासून होतं, तर म्हणजे मागच्या 3000 वर्षांपासून सुरू आहे. अच्छा, आपण हे तर झालं. काय होतं की तुमची जेव्हा ऐहिक क्षमता चांगली असते, म्हणजे तुमचा जो पैसा भरपूर असतो, पर्चेसिंग पॉवर, तुमची लाईफस्टाईल तशी झालेली असते, तर जेव्हा तुम्ही त्याचं एक पीक लेवलवर जाते ती सोसायटी किंवा तो समाज, तर तिथेच क्रांती होत असते नेहमी. ते क्रांती म्हणजे कशी, वैचारिक क्रांती. वैचारिक क्रांती म्हणजे काय, तर इसवी सनाच्या 500 वर्ष आधी पाणिनीने संस्कृताच्या व्याकरणाचे नियम ठरवले. एखाद्या भाषेच्या व्याकरणाचे नियम तेव्हा त्यांनी ठरवले, ते सगळ्या भाषांसाठी त्याच प्रमाणामध्ये लागू होतात. मी इतकं परफेक्ट हे आहे. कौटिल्याने अर्थशास्त्रासारखा जो ग्रंथ आहे, म्हणजे
राज्यकारभार कसा करावा, राज्य हम्म. कसं चालवावं, ह्याचे नियम इसवी सनाच्या 600 वर्ष आधी किंवा 500 वर्ष आधी तो तयार करतो. बापरे. त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी जी एवढी मोठी क्रांती केली ती धार्मिक अंगाने असेल किंवा सामाजिक अंगाने असेल, तर तो समाज तेवढा प्रगल्भ होता ना, म्हणूनच ते करू म्हणून शकले. ते होऊ शकलं. हा. म्हणजे आणि हे तो जो कालखंड आहे त्या हम्म. कालखंडामध्ये इतर जगाची परिस्थिती पहा कशी. म्हणजे इंग्लंडमध्ये 9 पेन्सचं नाणं चोरण्यासाठी 9 वर्षाच्या मुलाला जेव्हा फाशीची शिक्षा व्हायची, एवढं क्रौर्य तिथे होतं. त्या काळामध्ये भारतामध्ये आम्ही एवढं हे सगळं घडवत होतो. आणखी एक गंमत अशी आहे, आता आठवलं म्हणून, आत्तापर्यंत ट्रम्प तात्या येतपर्यंत ग्रेट अमेरिकन ड्रीम सगळ्यांचं असायचं. सगळ्या जगाचं ग्रेट अमेरिकन ड्रीम आहे. का? कारण तो देश तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देतो, Right. तुम्हाला मोठं होण्याची संधी देतो, तुम्हाला जास्त पैसा कमवण्याची संधी देतो. तर भारत हा एक असा देश होता किंवा भारतीय उपखंड एक असा भाग होता की मागच्या 3000 वर्षापासून ग्रेट इंडियन ड्रीम होतं सगळ्या जगाचं. पहा ना, ह्या ज्या सगळ्या कंपन्या तयार झाल्या, आल्या. म्हणजे 16व्या-15व्या शतकामध्ये तयार झाल्या. ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्यानंतर डच इंडिया कंपनी, फ्रेंच इंडिया कंपनी, हे सगळे आपल्याकडे इतका होते मरमर करत. कारण फक्त ते भारत लुटायला आलेले नव्हते, भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटी होती म्हणून येत होते. भारत सगळंच ऑपॉर्च्युनिटी द्यायचं ना. आपण सर्व्हिस प्रोव्हायडर होतो, सगळ्यात मोठे एक्सपोर्टर होतो. म्हणजे जगाच्या जीडीपीचा 30% भाग हा भारतावर अवलंबून होता, भारताचा होता. आता आणखी एक गंमत अशी आहे की जगातला भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याच्या नावाचा समुद्र आहे. बरोबर. म्हणजे किती ग्रेट देश, आपण अशा ग्रेट देशात राहतो. जगातला कोणता देश आहे? ऑस्ट्रेलियन समुद्र नाही आहे, अमेरिकन समुद्र नाही आहे, इंडियन ओशन आहे. याला म्हणतात अतुल्य भारत. जबरदस्त. म्हणून त्याला इनक्रेडिबल इंडियन. अरे हे तर आपण कसं आहे, हा फक्त एवढ्याच एन्शंट इंडियावर जर आपण चर्चा करतो म्हटलं तर पॉडकास्ट आपला फक्त त्याच्यातच संपून शकतो. आपण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे डायनेस्टीज पण घेऊ शकतो की हे असं आहे. अजून तर आपण इंडियन कल्चर, इंडियन रिलिजन, इंडियन लँग्वेजेस, इंडियन फूड, इंडियन स्पाइसेस, इंडियन एज्युकेशन सिस्टम, इंडियन योगा, इंडियन क्लासिकल म्युझिक. आणि इंडियन क्लासिकल म्युझिक, आता पहा तू, हिंदी चित्रपटातली जेवढी गाणी आहेत ना, ते जी गाणी रागांवर आधारित आहेत ती गाणी सगळ्यात जास्त हे आहेत, प्रसिद्ध आहेत आणि लॉंग लास्टिंग आहे. त्याचं कारण काय असं, आम्ही वेदांमध्ये संगीत आणलं, सामवेदांमध्ये संगीतावर आधारित वेद आहे तो. आणि तो कधी तयार केला आपण? 4000 वर्ष आधी. म्हणजे इंग्रज लोक 4000 म्हणतात, आपल्या हिशोबाने तो 7000 वर्ष आधी. तर 7000 वर्ष आधी आम्ही संगीताविषयी इतकं डिटेल विचार करून ठेवलेला होता. आयुर्वेद, सगळे लोक थकून शेवटी आयुर्वेदाकडे जातात. वेदाचा दर्जा दिलेला आहे आपण. अच्छा, आणखी एक गंमत अशी आहे की शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये रिनोव्हेशन करणारे पण आपण होतो. मध्यंतरीचा एक कालखंड असा होता, डार्क फेज होती भारताची, जवळपास 14th सेंचुरी नंतर ते रिनोव्हेशन थांबलं किंवा इनोव्हेशन थांबलं. धनुर्वेद, आर्चरी जी आहे त्याला वेदाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे आम्ही त्याच्यावर किती अभ्यास केलेला होता. हो ना. म्हणजे हाच विषय घेतला तर आपण कितीतरी गोष्टी बोलू शकतो. आणि पुन्हा कसं आहे की लोक म्हणतात की ब्रिटिशांनी भारत एक केला, बाकी सगळी वेगवेगळी राज्य होती. पण सगळ्या परदेशी कंपन्या इंडियाला जातो असंच म्हणायच्या ना. ते कधी म्हणत नव्हते मी तामिळनाडूला चाललो, मी आंध्राला चाललो, मी काश्मीर नाही, सरळ सकळ इंडियाला जायचं आहे. हा, तिथे राज्य वेगवेगळी असतील पण संस्कृती एक होती. ही एवढा मोठा प्रदेश, भारतीय उपखंड खूप मोठा, एवढ्या मोठ्या उपखंडातल्या सगळ्या लोकांची अशा विविधता नाही का, प्रचंड विविधता. भाषेची विविधता आहे, पेहरावाची विविधता आहे, रंगांची विविधता आहे. तुमच्या म्हणजे तुम्ही कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत येताना आपल्या इथल्या लोकांच्या त्वचेचे रंग बदलताना दिसतात तुम्हाला. गोरा पाणी आहे आणि काळा कुट्टही आहे, सगळंच आहे. आणि तरीही संस्कृती एक आहे. आणि हेच एक कारण आहे, हा जो संस्कृतीवाला जो अंडर करंट आहे ना, जगातल्या आतापर्यंतच्या कितीतरी संस्कृती परकीय आक्रमकांच्या लोंढ्या पुढे नामशेष झाल्या, संपून गेल्या.
पण भारतीय संस्कृतीची जो तो अंडर करंट आहे, तो मूळ इतके जास्त घट्ट आहेत, की इतके आक्रमण झाले मागच्या 1000 वर्षात आपल्यावर. विविध लोकांनी आक्रमण केले. हम्म. ते इथेच राहिले शेवटपर्यंत. हो. पण आपल्याला नाही संपवू शकले. जी संस्कृती नाही संपली ती. कल्चर तेच हे असेल. ही किती मोठी गोष्ट आहे. हो. मध्यंतरी मी एक असंच एक फेसबुकवर की कुशावर तरी ते बघत होतो. एक आफ्रिकन देशाचे एक पंतप्रधान त्यांचं भाषण सुरू होतं आणि त्यांनी भारताचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की आपल्यावर जेव्हा युरोपियन लोकांचं आक्रमण झालं, त्यांनी आपल्याला जिंकलं. जिंकल्यानंतर आपण स्वतःची संस्कृतीच विसरून गेलोय म्हणे. आपण भाषा विसरलोय म्हणे आपली. मूळ भाषा म्हणजे इव्हन आपली नावं बघा म्हणे. तिघ जण होते ते हा. ती वाला व्हिडिओ का? तो माहिती 3 होते. 3 जण बसले हा. होते. तो म्हणतो ना की हो. आपली नावं बदलून गेली का? हम्म. तुम्ही भारतात जा म्हणे. हो, त्यांनी अजूनही नाही तिथल्या change केलं. माणसाचं नाव तेच आहे. तेच म्हणजे आहे. प्राचीन काळापासून ते वापरत आलेले आहे. त्यांची भाषा त्यांनी सोडलेली नाही. नाही. ते हे जे आहेत ना मुळं जे रूट्स घट्ट असणं, तर ते काही हजार वर्षांपासून ते मुरलेले असल्यामुळे तुम्ही कितीही काही नवीन आणून थोपवायचा प्रयत्न करा, तो वागणार त्याच पॅटर्नने. एखाद्या वेळेस त्याचा धर्म बदललेला असू शकतो हो. भारतामध्ये. म्हणजे भारतामध्ये समजा आज 8 विविध धर्म असतील. हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख आहे, जैन आहे, बौद्ध आहेत, अजून खूप सारे पंथ आहेत. पण हे कुठल्याही धर्मात जरी गेले ना, तरी यांचा वागण्याचा जो पॅटर्न आहे तो भारतीयच राहणार. करेक्ट. ते नाही जाणार. नाही, हा तर टॉपिक असा आहे की नेव्हर एंडिंग आहे म्हणून, आणि आपल्याकडे रिस्ट्रिक्शन आहे. आणि मला खूप, आणि त्याच्यापेक्षा जास्त मला इंटरेस्ट आहे की खूप साऱ्या गोष्टी मला विचारायच्या आहे, सो दॅट लोकांपर्यंत पोहोचेल. आपण मंदिर आणि किल्ल्यांबद्दल सांगा. मी आता म्हटलं होतं की मंदिर स्थापत्य हा एक भारतीयांनी मास्टरी केलेला एक विषय होता. आता जगामध्ये इतरत्र पण मंदिर होती आधी. काही जसं आपलं इजिप्तमध्ये नाईल नदीच्या काठावर एक मंदिर होतं. तिथे मूर्ती पण होत्या. पण आता त्या देशांच्या मंदिरांचं आणि मूर्तींचं काय झालेलं आहे ते किती म्युझियम्स मध्ये आहेत. पण आपल्या इथे मंदिरं आणि मूर्ती अजूनही आहेत. त्याच्यावर पूजा अर्चा सुरू आहे. नवीन मंदिरं बांधल्या जात आहेत. आता भारतातली मंदिरं म्हटल्याबरोबर तुझ्या डोळ्यासमोर हे आलं असेल, कोणार्कचं मंदिर पहा. कुठल्या देवाचं? मंदिर स्थापत्य हा एक विषय हे आहे. आता मंदिरांचे प्रकार असतात. त्याच्यामध्ये आपण मास्टरी मिळवली होती. म्हणजे कसं आहे की ते खूप वरच्या लेवलवर गेलेलं शास्त्र होतं, स्थापत्य, आर्किटेक्चर. आणि टेम्पल आर्किटेक्चर हे वेगळं आर्किटेक्चर होतं. आपलं तामिळनाडूमधलं जे मंदिर आहे बृहदेश्वराचं, ते मंदिर पहा. त्याचा कळसाचा वरचा जो दगड आहे तो 80 टनाचा आहे. अजूनही त्याच्यावर संशोधन लोकांचं सुरू आहे. खूप साऱ्या थिअरी सुरू आहे की एवढा मोठा दगड सगळ्यात वरती ठेवला कसा? अशी कुठली क्रेन, आत्ताही क्रेन अशी अस्तित्वात नाही की 80 टनाचा दगड वरती नेऊन ठेवेल. म्हणजे आपण त्याच्यात इतके मास्टर झालेलो होतो. त्याच्यानंतर कोणार्कचं मंदिर आहे, ते अप्रतिम मंदिर आहे. त्याच्यानंतर मोढेराचं मंदिर आहे, किंवा आपल्या गडचिरोलीच्या मार्कंड्याचं मंदिर आहे. तर हे मंदिर स्थापत्य हा एक स्पेशलाइज विषय आहे. त्याचे मंदिरांचे प्रकार असतात. म्हणजे आपल्या नॉर्दर्न साईडला जी मंदिर आहेत नागर शैलीतली आहेत. दक्षिणेतली जी मंदिरं आहेत ती द्रविड शैलीतली आहेत. या दोन्ही शैलींचा जो एकत्र मिलाफ जिथे होतो त्या मंदिरांना वेसर असं म्हटलं जातं. काही भूमिज शैलीची मंदिरं आहेत. आणि यांच्यामध्ये आणि त्याचे ते करणारे जे कारागीर होते, म्हणजे जवळपास यादवांच्या काळापर्यंत, म्हणजे 13व्या शतकापर्यंत भारतामध्ये मंदिरांची निर्मिती सतत चालू होती. आता हे मंदिराविषयी, आता मूर्तींचं पण शास्त्र असतं की अमुक एक मूर्ती अशीच का. आता साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर संध्येमध्ये विष्णूची 24 नावं घेतो आपण. केशवाय नमः, माधवाय नमः, सगळी नावं जी घेतो. आता ही 24च का नावं, खूप सारी का नाही? तर कारण काय असतं की विष्णूला 4 हात दाखवतो आपण, आणि त्याच्या 4 हातामध्ये 4 आयुध असतात. शंख, चक्र, गदा, पद्म. आता हे शंख, चक्र, गदा, पद्मची जागा बदलली की विष्णूचं नाव बदललं. अरे बाप, म्हणजे तसे परम्युटेशन कॉम्बिनेशन तुम्ही कॉम्बिनेशन करा ना, 24च होतात ते. म्हणजे हे शंख, चक्र, गदा, पद्म किंवा पद्म, गदा, शंख, चक्र असं तू किती वेळा करून बघ, ते 24च कॉम्बिनेशन. म्हणून विष्णूची 24 नावं. कारण काय झालं, आपण मध्यंतरच्या काळामध्ये हे शास्त्र विसरलो जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मंदिराचे जे बाह्य भाग असतो, आता तू समजा खजुराहोला गेला, कोणार्कला गेला,
ह्या सगळीकडे. तर आत्ता आम्हाला कसं झालेलं असतं की कधी एकदा गाभाऱ्यात जातो हो. आणि नमस्कार करून नमस्कार करतो, याची घाई झालेली असते. आणि गर्दी असते. गर्दी तर तो आता विषय वाढत चाललेली आहे. ते लोक जास्त भाविक झालेले आहेत असं वाटतं. हा. तर आधी तसा प्रकार नव्हता. तर आधी मंदिराला प्रदक्षिणा ही बाहेरून मारायची. बाहेरून का? तर जी इष्टदेवता त्या गाभाऱ्यामध्ये आहे, तर तिच्या क्रियाकल्पांचं वर्णन त्या बाहेरच्या मूर्तींमध्ये असायचं. म्हणजे शिवाशी संबंधित जर मूर्ती असेल, म्हणजे शिवाचं देऊळ असेल किंवा महादेवाचं देऊळ आहे, तर बाहेरच्या मूर्ती ह्या त्याच्याशी संबंधित असायच्या. तुम्ही ते व्यवस्थित बघा. ते बघितल्यानंतर तुमच्यामध्ये काहीतरी बदल घडतो. तो बदल आपण मंदिरात जातो कशासाठी? मोक्ष प्राप्तीसाठी. किंवा आता आपण काही ना काही मागायलाच जातो त्या देवाला. पण ते मागायच्या आधी बघून तर घ्या तो करतो काय म्हणून. मग तिथं तुम्हाला काय दिसतं? तिथं त्या देवतेशी संबंधित असलेल्या मूर्ती असतातच. त्याच्यानंतर सूरसुंदरी असतात, त्यांना अप्सरा असं म्हणतो. तुमचं कोड ऑफ कंडक्ट कसं असलं पाहिजे मंदिरात प्रवेश करायच्या आधी. त्यातून इतर देवतांच्या मूर्ती असतात, व्याल असतात. व्याल म्हणजे एक मिश्र प्राणी आहे. जिथे मंदिराचे सांधे जोड आहे, त्या सांधे जोडाच्या ठिकाणी तो व्यालाची निर्मिती असते. हे सगळं बघताना आम्ही प्रदक्षिणा कशी घालायची हे विसरून गेलेलो आहे. आमच्या इथे सांगितलेलं आहे प्रदक्षिणा कशी घालायची. ते एखादी स्त्री जिचा प्रेग्नंट वुमन, जिचा 8वा महिना भरलेला आहे आणि 9वा महिना नुकताच लागलेला आहे, तर ती ज्या चालीनी चालते त्या चालीनी तुम्ही ते मंदिराला प्रदक्षिणा घाला. म्हणजे तुम्हाला सगळं जबरदस्त एक्सप्लेन केलेलं आहे. आणि तुम्ही हे सगळं केल्याच्या नंतर जेव्हा आधी काय येतो की मुखमंडप येतो किंवा नंदी मंडप येतो. त्या नंदीचं दर्शन घ्या. मग त्याच्यानंतर काही पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या म्हणजे कशाच्या आहे? तुमच्यामध्ये घडून आलेल्या बदलांच्या पायऱ्या आहेत त्या. मग तुम्ही जाता सभा मंडपात. सभा मंडपात गेल्यानंतर तुम्हाला इतर देव दिसतात तिथे सभा मंडपामध्ये. पुढे गेल्यानंतर अंतराळ नावाचा एक भाग येतो, जिथे सभा मंडप संपतो आणि गर्भगृह सुरू व्हायच्या आधी. अंतराळात काय आहे? काही नाही. तुम्ही निर्विकार निर्विचार झालेले आहात आणि नंतर तुम्ही प्रवेश कुठे करता? गर्भगृहात. गर्भगृह म्हणजे वंब आहे. गर्भाचं गृह आहे ते, जिथे फक्त परमेश्वर आणि भक्त याच्यामध्ये संवाद आहे. किंवा आई आणि मुलगा, जे बाळ आहे गर्भातलं, त्याच्याशी संवाद आहे. आणि तो संवाद कसा आहे? निशब्द आहे. बोलतात का आई आणि मुलगा? आईला बरोबर कळतं बाळाला काय हवंय. आणि जेव्हा तो तिथे जातो, तिथे गेल्याच्या नंतर तो ती गाभाऱ्यातली मूर्ती बघतो. त्याच्या लक्षात येतं, अरे ही तर माझ्यासारखीच आहे. तेच हात आहे, तेच डोळे आहे, तेच नाक, तो सगळे अवयव तेच आहे. म्हणजे सोहम. सोहम म्हणूनच अहम ब्रह्मास्मी. हे आपण विसरत चाललेलो आहे ना. नाही, आणि हे सगळं पहिल्यांदा ऐकतोय. आणि गंमत अशी आहे की हा जो विषय आहे मूर्तिशास्त्राने मंदिर स्थापत्यावर आपल्यापेक्षा जास्त पाश्चात्यांनी अभ्यास केला. त्यांनी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यांनी आम्हाला अर्थ समजून सांगितला. हो, हे असं नाही, तुम्ही असा विचार जो करता. पहा ना कितीतरी भारतीय लोक ह्या मंदिरं बघायला जाणारी आपली जी पर्यटनासाठी गेलेली लोक आहेत ना, मंदिरांपेक्षा त्यांना ऑब्झर्व करायचं. सगळं विसरून गेलेलो आहे आपण. काही कळत नाही ही मूर्ती कशाची. हजारो लाखो रुपये खर्च करून अजिंठा किंवा वेरूळ बघायला लोक जातात. तिथे मोठमोठ्याला स्टार हॉटेलमध्ये राहतात. पण 500 रुपयाचा गाईड करत नाही, जो तुम्हाला समजून सांगणार असतं की हे तुम्ही बघताय ते नेमकं आहे काय. तर हे जे पाश्चात्य लोक होते त्यांनी आपल्याला शिकवलं. आता स्टेला क्रॅमरिश नावाच्या एक बाई होऊन गेल्या. त्यांनी द हिंदू टेम्पल नावाचं खूप सुंदर पुस्तक लिहिलं आणि बराच काळ खूप वर्ष अभ्यास करून गेलं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय हिंदू मंदिरातली कुठलीही गोष्ट विनाकारण नसते. म्हणजे कलाकाराची लहर आली आणि त्यांनी वेलबुट्टी काढली असं नाही. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे तिथल्या. ही मूर्ती इथेच का? ही अशाच प्रकारे का घडवलेली आहे? अच्छा, त्याच्यामध्ये साधं सांगायचं तर भारतीय तत्वज्ञानाचं साकार रूप म्हणजे मंदिर आणि मूर्ती. सर्वसामान्याला ते सांगावं नाही लागत. म्हणजे जुन्या काळी जेव्हा खेडूत लोक असायचे, शिकला सवरलेला नाही, त्याला तुम्ही दाखवणार कसं हे? तो दृश्य स्वरूपात बघायचा ना. प्रत्येक जण पुस्तक वाचत नाही बसत, प्रत्येक जण अभ्यास करत बसत नाही. त्याला कसं दिसणार? म्हणजे
तू समजा जर कोणार्कला गेला तर कोणार्कच्या मंदिराची गंमत अशी आहे की तुम्ही जेव्हा त्याच्या भोवती फिरता तर त्याचा 2 फुटापर्यंतचा जो भाग आहे, तुमच्यासोबत एखादा छोटा मुलगा जर आला तर तो एकदम वरती बघणार नाही ना, त्याच्या नजरेच्या टप्प्यात त्याला काय दिसावं ते तिथे दिलेलं आहे. तर मग चिवकाऊच्या गोष्टी आहेत. थोडा मोठा मुलगा असेल तर तो खेळण्याच्या याच्यामध्ये असतो, तर खेळण्याचे सगळे चित्र तिथे दाखवलेले आहे. टग ऑफ वॉर आहे, चेंडू फेकण्याचं हे आहे. थोडा मोठा झाल्यानंतर मुष्टियुद्ध आहे, मल्लयुद्ध आहे, शस्त्रास्त्र दाखवलेली आहेत. थोडा वरचा याच्यामध्ये गेल्याच्या नंतर मग तिथे मिथुन शिल्प आहेत. मिथुन शिल्प म्हणजे त्याला कळलं पाहिजे ना सेक्स एज्युकेशन म्हणजे काय. लोक विचारतात की का हो मंदिरांवर अशा मूर्ती काय आहेत. कारण मंदिर हे सगळ्या समाजाचं सेंट्रलाइज हे होतं ते नॉलेज सेंटर. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत आपले. मंदिर आहे म्हणजे धर्म आहे. मंदिराच्या भोवतालच बाजार भरायचा. आधी पाहणं एका मंदिराच्या भरोश्यावर किती लोक जगतात. फुलं विक्रेते आहेत, फळं विक्रेते आहेत, प्रसादवाले आहेत. तर हे सगळं म्हणून अर्थही आला, मग कामही आला. जिथून नवीन निर्मिती होते त्याचं चित्रण नको. आत्ता लोकांना ते विचित्र वाटत असेल, पण आमचा समाज तेव्हा इतका पुढारलेला होता की त्याच्यासाठी ते बट नॅचरल होतं. आता कसं झालं, मधला एक काळ असा झाला की त्या काळामध्ये पाश्चात्यांच्या नजरेतनं आपण आपल्याकडे बघायला चालू केलं. करेक्ट. त्याच्यामुळे ते सगळं आणि हे सगळंच विसरून गेलो. आता स्टेला क्रॅमब्रिज असो, फर्ग्युसन असो, बर्जेस असो, या सगळ्यांनी खूप अभ्यास केला. त्याच्यानंतर मी नाव जसं गेलं, डॉक्टर गोबम दिगलूरकर आहेत, डॉक्टर जामखेडकर, नागपूरचे डॉक्टर चंद्रशेखर गुप्त, टी ए गोपीनाथराव यांनी हा जो पाश्चात्यांनी केलेला जो अभ्यास होता तो पुढे नेला. त्यांनी मग भारतामध्ये सांगायला सुरुवात केली, हो हे अच्छा आपल्या इथे एक मूर्ती आणि अनेक पण मूर्तीचं अनेक वर्ष मूर्त्या होत नसतात. तर हे शास्त्र असं आहे. आणि आता हा पॉडकास्ट आहे म्हणून जनरली मी प्रेझेंटेशन जेव्हा देत असतो तेव्हा दाखवत असतो की ही मूर्ती अशी का घडवलेली आहे, याचं कारण काय आहे. ती फक्त इंट्रिकेटली कार्ड नाही, तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे. त्याचा मूर्ती ओळखायच्या कशा, तर हा देव कुठला आहे कसं ओळखणार, तर त्याच्या पायाशी त्याचं वाहन आहे. आम्ही शास्त्र तयार केलं ना. विष्णूचं वाहन गरुड केलं, शंकराचं वाहन नंदी केलं, गणपतीचं वाहन मूषक केलं, लक्ष्मीचं वाहन सिंह केलं. हे का, हे आयडेंटिफिकेशन मार्क आहेत. आता पहा, आता आपल्याजवळ कुठलाही मोबाईल किंवा टॅब जो असतो, आयकॉन ड्रिव्हन मेनू आहे ना तो सगळा, लोगो, बरोबर आहे. तू बाजारात जा, लुगडं नेसलेली खेडवळ बाई, तिच्या हातामध्ये हा अँड्रॉइड मोबाईल आहे. तिला बरोबर का, तिला वाचायची गरज नाही आहे. निळं बटन म्हणजे फेसबुक आहे, हिरवं बटन म्हणजे व्हॉट्सअप आहे. तुमचा मेंदू तयार झालेला आहे ना त्या आयकॉन ड्रिव्हन याच्यासाठी. तर हे सगळं आयकॉन ड्रिव्हन होतं. तत्वज्ञानच तुम्ही अशा प्रकारे मांडा, दृश्य स्वरूपात मांडा, किती सोपं झालेलं आहे. पहा ना, तुम्ही मोबाईल हातात घ्या, साध्या एका क्लिकवर तुम्हाला ते सगळं हे होतं. विष्णू म्हटलं की त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर विष्णूचं जे तत्वज्ञान आहे, वैष्णव तत्वज्ञान आहे, ते तुमच्यासमोर त्या आलं ना पुढे. नाईस, खूपच सही आहे. फार म्हणजे आणि फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. अगदी त्याच्यात तुम्ही जितकं खोलात शिराल तितकं. आणि मेन मला सगळ्यात जास्त हे आहे की माहिती तर खूप करून घ्यायचं आहे, पण टाइम रिस्ट्रिक्शन आहे. अगेन आता तर किल्ल्याबद्दल एक, आणि आता मी खूप सारे किल्ले मला माहिती आहे, बट आपण एक जास्त करून ज्याच्यात तुमचा सगळ्यात जास्त अभ्यास आहे, एक थोडंसं 10 मिनिटं मला रायगड किल्ल्याबद्दल सांगा. रायगड म्हणजे भावनिक दृष्ट्या जर म्हटलं गेलं तर ते आपल्या सगळ्यांसाठी तीर्थक्षेत्र असायला पाहिजे. हो, बिलकुल. कारण त्या किल्ल्यावर एक अपूर्व अशी घटना घडली की त्या घटनेमुळे संपूर्ण भारताचा इतिहास बदलला. बरोबर. आणि ती घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. तो दिवस ज्या दिवशी आला, म्हणजे एका संपूर्ण भारत हा मुसलमानी अंमलाखाली असताना एक हिंदू राजा स्वतःला राज्याभिषेक करून घेतो, ही अशी घटनाच 1000 वर्षात झालेली नव्हती. आणि हा राजा कोण आहे, ह्याला वंश परंपरेने राज्य अस्तित्वात असल्यानंतर वडील गेल्यानंतर मुलाला राज्य मिळतं असं झालेलं नाही. हे स्वतःच्या याच्यातनं तयार झालेलं आहे. एस्टॅब्लिश स्वतः केला, स्वतः तयार केलेलं राज्य आहे. आणि हा राज्याभिषेक कशासाठी करून घेतलेला होता, तर स्वतःला राजा व्हायचा आहे म्हणून नाही, तर त्या राज्याला अधिष्ठान मिळावं.
त्याला अधिष्ठान असायला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अजून त्यांची मुलं राज्यावर आली असती किंवा दुसरा कोणी राजा आला असता, पण नवनिर्मित राज्याला अधिष्ठान मिळावं म्हणून राज्याभिषेक महाराजांनी तिथे करून घेतला. अच्छा, रायगड हा जो किल्ला आहे याच्यावर आधी राजगड ही स्वराज्याची राजधानी होती, पहिली राजधानी. पण मिर्झा रागीब जे जयसिंगांची जी स्वारी झाली स्वराज्यावर, त्याच्यामध्ये त्यांना 23 किल्ले द्यावे लागले, 4 लक्ष होणांचा मुलूक तोडून द्यावा लागला, मोठा पराभव होता तो. तर त्याच्यानंतर महाराजांच्या एक लक्षात आलं की राजगड सहज अप्रोचेबल आहे, म्हणजे तिथपर्यंत तुम्ही सहज अप्रोच होऊ शकता, म्हणजे शत्रू अप्रोच करू शकता. तर अशी त्यांना राजधानी करायची होती की जिथे अप्रोचेबल नसावं. आणि त्यांना राज्य वाढवायचं कुठे होतं, तो कोकणात. समुद्रावर आपल्याला राज्य करणं आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं, कारण हे ज्या युरोपियन लोक यायला लागले होते ना, तर ज्याच्या ताब्यात समुद्र आहे त्याच्याजवळ पैसा आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे त्या दृष्टीने पण तिथे असायला हवं. तर रायगड हा त्या दृष्टीने सगळ्यात योग्य याच्यासाठी होता, कारण एक तर आपल्याला अवघड जागी राजधानी करायची आहे. राजधानी ही तुम्हाला जमिनीवर करायची नाही, म्हणजे प्लेन ठिकाणी करायची नाही, कारण शत्रूच्या आक्रमणांची भीती. तर तशा तेवढी सपाटी असलेला किल्ला पाहिजे होता. तर रायरी किंवा रायगड जो होता तो महाराजांनी 1656 साली जिंकला शिर्क्यांकडनं. आणि त्याच्यानंतर ताब्यात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की ह्या राजधानीचा गड होऊ शकतो. त्याची सपाटी किती असेल, रायगड हा प्रचंड मोठा किल्ला आहे, म्हणजे त्याचा जो टॉप आहे तो 3.5 किलोमीटर लांब आणि 1.5 किलोमीटर रुंद आहे. बापरे. म्हणून मी मला सांगितलं की 5 दिवस राहावं लागतं, त्याच्याशिवाय रायगड तुम्हाला पूर्ण बघता येत नाही. आणि आबाजी सोनदेव जे होते कल्याणचे सुभेदार, त्यांनी त्याच्यावर राजधानी योग्य इमारती बांधायला सांगितल्या. त्यानुसार तिथे जवळपास 300-350 इमारती तयार झाल्या. आत्ता त्यातले रुईन्स आहेत सगळे. 1818 मध्ये कर्नल प्रॉथरनी जेव्हा हा किल्ला जिंकला पेशव्यांकडनं, त्यावेळेस त्यांनी जवळपास 15-16 दिवस त्याच्यावर बंबार्डिंग केलं, म्हणजे तोफांचे गोळे लागले. 15-16 दिवस? हो, सतत. म्हणजे वाटाघाटी सुरू होत्या किल्ला हँडओव्हर करण्यासाठी, पण इंग्रज कसे मुरलेले होते, त्यांना माहित होतं राज्य कसं चालवायचं, कसं जिंकायचं, जिंकत चाललेले होते ते. आणि त्याच्यामध्ये सगळ्या त्या इमारती बेचिराख झाल्या. पण अजूनही रायगड हा एक आदर्श किल्ला आहे. शेवटी राजधानीची जागाच होती. महाराज राजगडानंतर सगळ्यात जास्त काळ तिथेच राहिले. आणि आपले तिन्ही छत्रपती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज, हे तिघेही तिथे छत्रपती झालेले आहेत. तर तिथे बघण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आता आम्ही किल्ल्यांचा अभ्यास करतो म्हणजे काय करतो हे इन शॉर्ट सांगतो. रायगडच का, तर रायगडावर मी ज्यांचं नाव घेतलं आधी, आर्किटेक्ट गोपाळराव चांदोरकर, यांनी जवळपास 35 ते 40 वर्ष अभ्यास केला आर्किटेक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने. इंच किल्ल्याचं फुटपट्टीने मोजायचा असतो हे मला पहिल्यांदा त्यांच्यासोबत गेल्यानंतर कळलं. बापरे, हो का? हा, म्हणजे ते अर्थ कसा लावायचे, ते आता एक रुईन आहे, म्हणजे फक्त प्लिंथच आहे. तर ह्या प्लिंथचे मोजमाप घेतल्याच्या नंतर 400 वर्षाआधी इथे जी इमारत असेल ती कुठल्या उपयोगात यायची याचा अंदाज लावणे. तर आता तिथे खूप साऱ्या अफलातून गोष्टी आहेत. म्हणजे रायगडावर 400 वर्ष जुने टॉयलेट्स आहेत. अच्छा, टॉयलेट्स असणं आश्चर्याची गोष्ट नाही आहे. ते अतिशय आत्ता जे आपण टॉयलेट्स वापरतो ना त्याच्यासारखे आधुनिक आहेत. म्हणजे इंडियन टॉयलेट जे आहे ना त्याचं भांडं पण एक्झॅक्टली त्याच आकाराचं. ओके, त्याला ड्रेनेज आहे. ड्रेनेज असल्यानंतर वेल्ट पाईप आहे आणि त्याच्यावर काऊल आहे. वरचं जे असतं की नाही आपल्या बिल्डिंग मध्ये घरामध्ये जे दिसतं, त्याचे ड्रॉइंग्स करणं, त्याचे ड्रॉइंग्स, आणि ते बघितल्यानंतर इतकं आश्चर्य झालं की इतके ऍडव्हान्स पद्धतीचे टॉयलेट 400 वर्ष आधी, आणि तशा प्रकारचे टॉयलेट जगात कुठंच नाही आहे त्या काळात. इव्हन आता आपण हागणदारी मुक्त गाव योजना राबवतो आणि महाराजांनी त्याकाळी ती व्यवस्था करून ठेवली. जवळपास 60 ते 65 तसे टॉयलेट्स आहेत. बापरे. अच्छा, अजून एक गंमत, तिथे ग्रेनरी आहे. ग्रेनरी म्हणजे धान्य कोठार. तर धान्य म्हणजे डोंगरी किल्ल्यावर मध्ययुगीन कालखंडात धान्य साठवण्याची पद्धत, याचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला रायगडावर जायला पाहिजे. धान्य साठवणं सोपी गोष्ट नव्हती. आता राजधानीचा किल्ला म्हणजे जवळपास रोज 1000 एक लोक तिथे जेवणार. हो ना.
म्हणजे एका लग्नाचं जेवण रोज होणार आहे तिथे. हा. आता 1000 लोकांच्या जेवणासाठी तुम्हाला तेवढं धान्य साठवायचं आहे आणि वापरायचं पण आहे आणि रोज रोज. गंमत अशी आहे की आजपर्यंत कुठलाही किल्ला हम्म, हे शस्त्र किंवा दारुगोळा संपला म्हणून शत्रूला देण्याचे उदाहरण खूप सारे आहेत. म्हणजे दारुगोळा संपला म्हणून कोणी किल्ला दिलेला नाही, पण धान्य संपल्यामुळे तुम्हाला किल्ला द्यावा लागतो. हो ना, कारण खाल्लं नाही खायलाच नाही तर मग करणार कसं ना तुम्ही. तर त्याच्यामुळे तिथले जे धान्य कुठार आहेत ते फार अप्रतिम म्हणण्यापेक्षा अभ्यासण्यासारखे आहेत. अभ्यासण्यासारखे याच्यासाठी की रायगड आहे कोकणात आहे आणि 4 महिने प्रचंड पाऊस पडतो तिथे. प्रचंड म्हणजे गमतीने असं म्हटलं जातं की झाडाला पान उरत नाही आणि पक्ष्याच्या पंखावर शेवाळ साचतं. अरे बापरे. इतका पाऊस पडतो. आता इतका पाऊस पडणाऱ्या ठिकाणी धान्य साठवणं म्हणजे कठीणच आहे ना. आता तू गंमतीची गोष्ट म्हणजे आता आपल्या इथे पावसाळ्यामध्ये जर समजा मिठाच्या बरणीत झाकण उघडं राहिलं तर ते त्याला लगेच बुरशी येऊन जाते, नाही ओल सुटतं मिठाला किंवा ते पागळायला लागतं. अशा ठिकाणी मीठ साठवायचं म्हणजे फारच कठीण काम आहे ना. तर त्याच्यामुळे तिथले धान्य कोठार झाले. त्याच्यानंतर तिथली जी राजसभा आहे, बाले किल्ला सगळ्यात मोठा आहे, जवळपास 5 एकराचा बाले किल्ला आहे तिथला. तिथला राणी वसा, महाराजांचा वाडा, त्याच्या पाठीमागे त्यांच्या ज्या कचेऱ्या होत्या, ऑफिसेस होते ते. त्याच्यानंतर रायगडावर एक सुनियोजित एक हे आहे, काय म्हणतात त्याला, शहर व्यवस्थापन आहे. म्हणजे कसं की आपल्या इथे सिव्हिल लाईन्स मध्ये सगळे ऑफिसेस आहेत. त्याच्यानंतर पोलीस लाईन टाकळी म्हणजे आपण असं म्हणू की कंटोनमेंट एरिया आहे तिथे, किंवा आपलं SRPF जे आहे ते हे कंटोनमेंट एरियाचा भाग वेगळा असतो, जनरली शहरापासून लांब असतो. त्याच्यानंतर नागरी वस्ती म्हणजे आपली आपण जे पश्चिम नागपूर किंवा हे बाकीचं नागपूर जे आहे तिथे नागरी वस्ती आहे. तिथे पण एक्झॅक्टली तसं केलेलं आहे. बरोबर, कंटोनमेंट एरिया वेगळा, म्हणजे सैनिकांसाठी बॅरेक्स आहेत तिथे आणि प्रचंड मोठ्या बॅरेक्स आहेत. 300 फूट लांब आणि जवळपास 40 फूट रुंद अशी एकच बॅरेक. अशा म्हणजे सैनिकांसाठी बॅरेक्स असलेले किल्ले फार कमी आहेत. म्हणजे महाराष्ट्रात तुला जर आठवत जाऊन बघतो की सैनिकांसाठी बॅरेक्स बांधलेले, बाकीचे इतर इमारती. त्याच्यानंतर ऑफिसेस झाल्याच्या नंतर जे महत्वाचे व्यक्ती असतात म्हणजे अष्टप्रधान मंडळ किंवा जे सरदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांच्यासाठीची घरं वेगळी असतात. म्हणजे आपण बघतो की नाही, कलेक्टरचा बंगला वेगळा, त्याच्यानंतर त्याच्या कलेक्टरच्या खालचे जे आहेत त्यांचे बंगले वेगळे, अशी प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं असं पद्धतशीर हे आहे. त्याच्यामुळे रायगड फार म्हणजे अभ्यासण्यासारखा किल्ला आहे. लोक आजकाल कसं रोपवेची सोय झालेली असल्यामुळे रोपवेनी जातात, शक्यतो एकाच दिवसात बघतात ते. म्हणजे एक तर बाले किल्ला बघतात, महाराजांची समाधी बघितली, दर्शन बघितली म्हणजे दर्शन घेतलं की परत येतात. पण तुम्हाला जर चांगला बघायचं असेल किल्ला तर कमीत कमी 3 रात्री आणि 4 दिवस तिथे द्यावे लागतात. मी तर म्हणजे आपल्या मी अगेन तेच बोलत आहे की यार टाइम रेस्ट्रिक्शन आहे तर खूपच लांब एपिसोड आहे. मला तुमच्याकडनं अजून 2-3 टॉपिक्स पण कव्हर करायचे होते. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडासा एक हिस्ट्रीचा एक पार्ट 10 म्हणजे तो समअप करायला तर 2 एपिसोड कमी पडतील. मी पण तोच विचार करून आलो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या घटनांवर बोलू नये आपण. त्यांनी जे ड्रास्टिक चेंज जो केला त्यांनी त्याविषयी बोलू. ड्रास्टिक चेंज काय केला की हा एकमेव राजा असा आहे की ज्यांनी सैनिकीकरण केलं जनतेचं, त्याच्या राज्यामध्ये असलेल्या जनतेचं सैनिकीकरण केलं. सैनिकीकरण केलं म्हणजे काय, तर आधी 2 प्रकारचे सैन्य त्या काळी असायचे. एक खडं सैन्य म्हणजे 12ही महिने जे सैन्य आहे म्हणजे त्यांचा सैनिकी पेशाच आहे, बाय प्रोफेशन ते सैनिक आहेत. मग हे खडं सैन्य कशासाठी लागायचं, किल्ले आहेत, ट्रेड रूट्स आहेत, राज्याच्या सीमा आहेत, याच्या संरक्षणासाठी एक विशिष्ट सैन्य आपल्याला नेहमीसाठी लागतं, ते सैन्य. महाराजांनी काय केलं की हंगामी सैन्य नावाचा एक प्रकार सुरू केला. म्हणजे काय व्हायचं की शेतीचा हंगाम आपल्या इथे जनरली जुलै महिन्यात सुरू होतो. पेरणी, मशागती हे सगळं झाल्याच्या नंतर ऑक्टोबर महिना येतपर्यंत म्हणजे दसरा येतपर्यंत म्हणजे कापणी व्हायची आहे, त्याच्या आधी शेतीची कामं जास्त नसतात. म्हणजे तुम्हाला वेट अँड वॉचवाला कार्यक्रम जेव्हा असतो तेव्हा त्यावेळेस दवंडी पिटायची गावामध्ये. सगळ्या गावामध्ये दवंडी पिटल्यानंतर वय वर्ष 20 ते 40च्या दरम्यानचे जे तरुण असतात त्या तरुणांना सैन्यात भरती करायचं
आणि मग अच्छा. मोहीम काढायची. म्हणजे हम्म. जवळच्या राज्यावर आक्रमण आहे किंवा तिथले तिथनं काय म्हणतात ट्रेड रूट्सवर आक्रमण करणं, तिथनं पैसा कुठनं तुमच्याकडे येईल ना, याच्यासाठी हे सैन्य बाहेर पडायचं. म्हणजे आणि हे काय 15-20 हजार हे प्रत्येक घरातनं एक माणूस याच्यासाठी जायचा, सैन्यात जायचा आणि तिकडनं तो परत यायचा. कधी परत यायचा जेव्हा पीक कापणीवर आलेलं आहे. आणि महाराजांच्या सैन्याचं वैशिष्ट्य हे होतं की सर्वसामान्य सैनिकापासून तर सेनापतीपर्यंत प्रत्येकाला रोख पगार मिळायचा. रोख पगार असायचा प्रत्येकाला. तर हा जो सैनिक ह्या मोहिमेसाठी शॉर्ट टर्मची मोहीम असायची जवळपास महिन्याभराची आणि ती मोहीम आटपून परत येताना ह्या सैनिकाच्या खिशात पैसा असायचा. आल्यानंतर काय व्हायचं, पीक कापलं जायचं आणि पीक राजाला किंवा व्यापाऱ्याला विकल्यानंतर परत पैसा यायचा. आता ही पहिली शॉर्ट टर्म मोहीम झाली. त्याच्यानंतर दुसरं जे पीक असतं, दुसऱ्या पिकाच्या वेळेस पण म्हणजे नोव्हेंबरमध्ये जनरली आपलं भात वगैरे सगळे हे पिकं निघालेली असतात. दुसरा जो हंगाम असतो, दुसऱ्या हंगामाच्या वेळेस लॉंग टर्म मोहीम काढायची म्हणजे उन्हाळ्याच्या दरम्यान. ती मोठी मोहीम असायची दूरवरच्या क्षेत्रामध्ये जाण्याची. तर त्या मोहिमेच्या नंतर पण हे परत येताना पैसे घेऊन यायचे. म्हणजे अशा काळात जेव्हा शेतीचं उत्पन्न विकल्याशिवाय तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही, अशा काळामध्ये हा एक्स्ट्रा पैसा यायला लागला ना. बरोबर. त्याच्यामुळे इफेक्ट काय झाला त्याचा, की राज्यामध्ये कोणाला गरीब राहण्याचं कारणच नाही राहिलं. आता हे जे आहे आता सैनिकाचा पैसा, शेतकऱ्यांचा पैसा आणि शेतीवर आधारित जेवढे काही 12 बलुतेदार किंवा 18 पगडजाती इतर उद्योगधंदे जे आहेत त्यांच्या खिशात पैसा यायला लागला. तो रनिंग मनी राहिला असा रोटेशन हा रोटेशन. म्हणजे तू विचार कर ना, ते राज्य मी तुमच्यासाठी जीव का द्यावा, हे क्वेश्चन विचारायची गरजच नाही पडायची तेव्हा. आहे की नाही. जो इतका कल्याणकारी राजा आहे त्याच्यासाठी तुम्ही जीव देणार नाही, प्राणांचं बलिदान करणार नाही. तर हा जो इफेक्ट आहे ना, हा लोकांच्या लक्षात येत नाही की महाराजांच्या राज्यामध्ये प्रत्येक घरात सैनिक होता. म्हणजे तो शेती करायचा आणि हे करायचा. त्याच्यामुळे ते राज्य त्या राज्यावर इतके आक्रमण झाले. पण लोकांनी कधी साथ सोडली का महाराजांची? कधी नाही सोडली. का? कारण राजा तसा आहे, इनोव्हेटिव्ह राजा आहे. तुम्ही बघा महाराजांच्या कल्पना इतक्या वेगळ्या होत्या आणि काळाच्या बऱ्याच पुढे होत्या. आणि महाराजांनी कुठलेही नेते आयात नाही केले, सर्वसामान्यांमधूनच त्यांनी असामान्य नेते घडवले. की जे सगळे जे लोक आहेत ना, तानाजी मालुसरे असो, बाजी प्रभू देशपांडे असो, मुरारबाजी देशपांडे असो, सगळे बाजी पासलकर असो, सर्वसामान्य घरातून आलेली लोक होती. पण काम बघा असामान्य. तर लीडर कसा असावा, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. इनोव्हेशन कसं करावं, तर त्यांनी कसं करावं. दूरदृष्टी त्यांच्यासारखी. दूरदृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जगातला हा एकमेव असा राजा आहे की जो पराभव झाल्यानंतर आसवड हळद बसला नाही कधी आणि जिंकल्यानंतर विजयोत्सव करत नाही, पार्टी करत नाही तो. अफजल खान मारल्याच्या नंतर दुसरं कोणी असतं तर शांत बसून गेला असतं. अफजल खान मारला, काम संपलं आपलं. अफजल खान मारल्याची बातमी विजापूरला पोहोचतपर्यंत पुढच्या 15 दिवसामध्ये साताऱ्यापासून तर पन्हाळ्यापर्यंत म्हणजे कोल्हापूरपर्यंत तर मुलूक जिंकायचं आपल्याला. त्या धक्क्यातनं सावरायच्या आतमध्ये तुम्ही दुसरं हे करून काय ना, शत्रूला धक्का बसला. अच्छा, खान मेला म्हणजे अफजल खान, अशी खूप सारे खान होते आदिलशाहीकडे. अफजल खान मारणं हे टार्गेट नाही. अफजल खानासोबतची जी 15-20 हजाराची फौज आहे ती गारद करणं, त्यांच्यासोबत आलेले सगळे चीज वस्तू लुटणं, हा किती मोठा धक्का आहे आदिलशाहीला. आदिलशाहीचं काय, आज अफजल खान मला दुसरा अजून कुठला तरी खान काढला असता. त्याच्यामुळे लोक अफजल खानावर लक्ष जे केंद्रित करतात ते बरोबर नाही. अफजल खान मारणं याचा अर्थ असा आहे, खानासोबतचे 20,000 लोक तुम्ही हे करणार आहात. तर हा जो इफेक्ट आहे ना, हे जे शॉर्ट गोष्टी असतात लोकांच्या लक्षात येते. अच्छा, गंमत अशी आहे की 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना आदिलशाहीने अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी महाराजांचे वडील बंधू संभाजी हे बेंगलोरला होते. त्यांना कंदर्पीचा किल्ला द्यावा लागला, महाराजांना सिंहगड द्यावा लागला आणि वडिलांना सोडवावं लागलं. 1648 पासून 1656 सालापर्यंत महाराजांनी आदिलशाहीची खोडी काढलेली नाही, म्हणजे त्यांच्यासोबत युद्ध केले नाही. त्यावेळेस हा माणूस काय करतो, नेशन बिल्डिंग, राष्ट्र निर्माण. राष्ट्र फक्त खूप सारे युद्ध जिंकल्यामुळे निर्माण नाही होत,
तर लॉंग टर्म मध्ये तुम्ही जर आपल्या राष्ट्राची उन्नती घडवून आणायची असेल तर संथ आणि धीम्या पद्धतीने खूप साऱ्या योजना तुम्हाला लागू कराव्या लागतात. त्याला राष्ट्र निर्माण म्हणतात. ह्या हा जो काळ आहे या काळामध्ये जनतेचा दुवा घेण्यासाठी जे काम करावं लागतं, गावं बसवणं आहे, त्यांना शेती करण्यासाठी बी बियाणं पुरवणं आहे, अवजारं पुरवणं आहे, बैल पुरवणं आहे, त्याचं पोट चालू राहिलं पाहिजे म्हणून त्याला गोधन देणं आहे. त्याच्यानंतर त्याचं पहिलं उत्पन्न आल्याच्या नंतर त्याच्याकडनं टॅक्स लगेच वसूल करता येत नाही, कारण तो आत्ताच त्यांनी सुरू केलेलं आहे काम. पण हा दानधर्म नाही आहे. टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्यांच्याकडनं टॅक्स घ्यायचा आहे. त्याच्यावर बोजा पडला नाही पाहिजे, राज्याचं उत्पन्न पण आलं पाहिजे. म्हणजे किती छोट्या छोट्या किती गोष्टींचा छोट्या विचार. गोष्टी. बाप. लोकांना काय वाटतं, अरे अफजल खानाचं पोट फाडलं, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, आग्र्यावरनं सुटका, अशाने राज्य नाही घडत. हे तर टप्पे आहेत. तुम्हाला युद्ध अपरिहार्य आहे म्हणून करायचंय. युद्ध हे युद्धासाठी तुम्ही जन्माला आलेले नाही. जगात कितीतरी राजे होऊन गेले, अनेक युद्ध जिंकलेले, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नाव नाही घेतलं. आज आपण 350 वर्षानंतर त्यांचं नाव का घेतो? त्याचं कारण त्याची मुळं जी आहे, त्याची बीज हे राष्ट्र निर्माणाच्या जे कार्य आहे त्याच्यासाठी घेतलं. म्हणजे यांच्या डोक्यामध्ये 24/7 हेच चालू असेल रोज. साधी गोष्ट आहे ना. आणि त्यांना आयुष्य किती मिळालं? 50 हा. वर्षाचं. फक्त 50 वर्ष. आणि त्यांची राजकीय कारकीर्द किती वर्षांची आहे? समजा आपण 30 वर्षांची ठरवू. 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्या माणसांनी अच्छा त्यांच्या एक लक्षात आलेलं होतं की मी मोठं राज्य तयार करू शकत नाही. माझं जेवढं राज्य आहे तेवढंच मला करायचं आहे. अच्छा दुसरी दूरदृष्टी, त्यांनी अप्पर साईडला, नॉर्दर्न साईडला त्यांनी हे नाही केलं, आक्रमण केलं नाही. ती कुठे गेली? दक्षिणेकडे गेली. दक्षिणेकडचा जो कॉरिडॉर आहे, दक्षिण दिग्विजय, तो नंतर इतका कामात आला की छत्रपती राजाराम महाराजांना जिवंत राहणं किंवा टिकून राहण्यासाठी तो कॉरिडॉर कामात पडला. अच्छा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे आहे तर त्यांच्या हयातीतले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे मारून टाकलेलं आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला आहेत तामिळनाडूमध्ये. स्वराज्याला वाली कोण आहे? पण हे एकमेव जगाच्या इतिहासाचं उदाहरण आहे की सतत 20 वर्ष जनता लढत होती माझं राज्य टिकलं पाहिजे म्हणून. जिथे फक्त सैन्य लढतं तिथे राज्य टिकत नाही. जिथे जनता लढते, आणि जनता का लढते तर जनता पहिलेपासून शेती आणि सैनिकीकरण दोन्ही करत होते ना. औरंगजेबाला कळतच नव्हते. 1-2 वर्ष नाही, 20 वर्ष. जगाच्या इतिहासात असं उदाहरण नाही की स्वराज्य हे राज्य माझं आहे, हे टिकलं पाहिजे याच्यासाठी म्हणून लोक लढतात. हे घडवलं ना. राष्ट्र निर्माण म्हणजे काय? हेच लोकांकडनं तेच करून घेणं. म्हणजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हयात असलेले आणि नसताना त्यांच्या नावाने लोक लढत आहेत. माझ्या राजाचं राज्य टिकलं पाहिजे, माझं राज्य आहे ते. इतरांनी स्वराज्य हे नाव दिलंय का? हे हिंदवी स्वराज्य टिकलं पाहिजे. किती सुंदर नाव आहे ना, किती सुंदर शब्द आहेत. आणि कितीतरी त्यांनी म्हणजे हे जे सगळे तेव्हाचे राज्यकर्ते होते हे परकीय आहेत हे महाराजांना माहीत होतं. राज्य व्यवहार कोश नावाचा कोश त्यांनी तयार केला त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस. त्याच्यात काय त्यांनी नाविन्य आणलं असेल तर तेव्हा राज्यकारभाराची जी भाषा होती त्याच्यामध्ये अरबी आणि फारसी शब्द खूप होते. त्यांनी स्वतःच्या बाबतीमध्ये स्वतःच्या प्रत्येक गोष्टीवर किती प्रेम असावं तर महाराजांसारखं त्यांनी ती भाषा शुद्ध केली. राज्य व्यवहार कोश, त्याच्यातनं हे फारसी शब्द काढायचे, तिथे प्राकृत मराठी किंवा संस्कृत शब्द टाकायचा. आणि नंतर मराठा म्हणजे राज्याभिषेक महाराजांचा झाला आणि हर हर ही महादेव ही गर्जना जी आहे तर चंदीचंदावर पासून तर अटकेपर्यंत पोहोचली. एवढ्या मोठ्या भूभागावर आपण राज्य करत होतो. आणि जेवढ्या भागामध्ये मराठी फिरले, जिथे जिथे त्यांनी राज्य केलं, तेवढाच भाग आता आपला जो भारत आहे तेवढा आपल्या अखत्यारीत आहे. हो ना, खरंच. बापरे, जबरदस्त. आणि म्हणजे मला तर असं वाटतं की हे कंटिन्यूच राहायला पाहिजे, कारण की हा खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि याच्यासाठी तर किती जरी तुम्ही वेळ डिस्कशन करत बसले, ऐकत बसले तरी वेळ कमी मिळाला. एंड करण्याच्या आधी मला ना काही रेकमेंडेशन्स हवे होते की ते आपल्यालाही सगळ्यांना कामात येतील, म्हणजे इन्क्लुडिंग मी आणि ऑडियन्सला पण, की तुमच्या जसं तुम्ही हे सगळ्या गोष्टींच्या सांगितलं की तुमच्या एका नजरियाने म्हणता येईल की सध्यापुरती नागपूर इन्क्लूड करून
इंडियामधल्या किंवा भारतातल्या वेगवेगळ्या जागा स्टेट्समधला असं म्हणजे टेंटेटिव्हली कुठल्या कुठल्या जागा यार की तुम्ही एकदा ते बघायलाच पाहिजे की तुम्ही एकदा जा. आता महाराष्ट्रातल्या जर जागा घेतल्या तर अजिंठा आणि वेरूळ सगळ्यांना माहिती आहे हम्म, आणि बऱ्याच काळापासून माहिती आहे. हम्म. आपण मध्ये बोलत जेव्हा होतो तेव्हा ते मार्कंडागडची मार्कंडेय correct. अप्रतिम, त्याला देवालय चक्रवर्ती म्हटलं गेलेलं आहे. हम्म, देवालय मंदिराला चक्रवर्ती म्हटलेलं गेलेलं आहे. हम्म. त्याच्यानंतर मोढेराचं सूर्य मंदिर आहे. अच्छा. त्याच्यानंतर राणी की वाव आहे गुजरातमध्ये, हम्म, पाटणच्या जवळ. हम्म, तिथं अमेझिंग आहे. म्हणजे मागच्या 3 वर्षापासून वर्ल्ड हेरिटेज साईट्स जेवढ्या आहेत त्याच्यातली हम्म. सगळ्यात क्लीनेस्ट साईट म्हणून त्या साईटला अवॉर्ड मिळतं. हा. 7 मजली जमिनीखाली विहीर आहे. बापरे, 7 मजली. नेक्स्ट लेवल. त्याच्यानंतर कोणार्क आहे, खजुराहो आहे, रामटेक आहे आपलं. रामटेक म्हणजे वाकाटकांची राजधानीच इथे राहिलेली आहे. रामटेकच्या नगरधनीत आहे. तिथे वाकाटककालीन 5-6 मंदिरं आहेत. ती मंदिरं 1600 वर्ष जुनी आहेत. हो. म्हणजे मंदिर बांधणीचा सुरुवातीचा जो काळ आहे त्याचे साक्षीदार असलेली ही मंदिरं आहेत. त्याच्यानंतर रामटेकच्या जवळपासचा जो भाग आहे तिथे अतिशय उत्तम प्राचीन जलव्यवस्थापन आहे, वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे. कापूर बावडी, सिंदूर बावडी, सीताकी नाणी या सगळ्या स्टेपवेल्स आहेत. त्या स्टेपवेल्स बघण्यासारख्या आहेत. आजूबाजूचे जे तलाव आहेत ते बघण्यासारखे आहेत. अशा खूप सारे म्हणजे भारतातले हे असे, तसंच जर नाव घेतो म्हटलं तर प्रत्येक region स्टेट मध्ये प्रत्येक सगळं- गावातलं एक 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 हा. आपल्याला कव्हर करायला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले किल्ले वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्ले वैशिष्ट्यपूर्ण याच्यासाठी आहे की महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचं म्युझियमच आहे. सगळ्या टाईपचे किल्ले आपल्याला बघायला मिळते. इथे तुम्हाला भुईकोट म्हणजे प्लेन जमिनीवर असलेले किल्ले पण आहेत. चंद्रपूरचा जो जसा कोट आहे तो. त्याच्यानंतर डोंगरी किल्ले आहेत, ते तर सह्याद्रीच्या रांगेमध्ये सगळीकडे आहेतच. त्याच्यानंतर जलदुर्गांची साखळी जी आहे समुद्राच्या काठावरची, ती प्रचंड मोठी साखळी आहे. महाराष्ट्राला खूप मोठा सागर किनारा लागलेला आहे. म्हणजे तिथे पर्यटन मौजमजा करतानाच तुम्ही ही किल्ले पण बघू शकता. म्हणजे बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर लेणी आहेत आपल्याकडे सगळे, म्हणजे अजिंठा वेरूळच्या व्यतिरिक्त पण जे लेण्या आहेत त्या आहेत. कार्लेच्या आहेत, भाजेच्या आहेत. आपल्या भद्रावतीच्या जवळ विजासन टेकडी म्हणून आहे, तिथे आहे. कचारगडच्या गुफा आहेत. त्या खूप म्हणजे भारत म्हणजे एक जन्मात नाही होऊ एका शकत. जन्मात ते शक्य नाही होऊ शकत. आणि नागपूरच्याच मध्ये जास्त करून सगळे लोक आपल्या इथे जंगल सफारीला जातात. हा, तिथं टायगर कॅपिटल आहेच आपलं. ते तर आहे. ते ऑब्व्हियस पण आहे. आता जसं हे पेंचचं जंगल, लोक जनरली जंगलामध्ये वाघ बघायला जातात. वाघ बघितला की त्यांना असं वाटतं सार्थक झालं. पण तुम्हाला खरोखर चांगलं जंगल जर बघायचं असेल तर पेंचचं बघायचं. कारण तिथे ना सगळ्या गोष्टी आहेत. रुडियार्ड किपलिंगचं मोगली हे पात्र तिथे तयार झालेलं आहे. पेंचचं जंगल ते तर आता सगळ्यांना माहिती आहे. तिथे एलिफंट ग्रास आहेत, मैलोगंती पसरलेले. त्याच्यानंतर तृणभक्षी प्राणी म्हणजे गवत खाणारे जे प्राणी आहेत त्यांना प्लेन जमीन लागत असते, ती आहे. त्याच्यानंतर तिथे प्रचंड महाकाय वृक्ष असलेले आहे. बांबूचं जंगल वेगळं आहे. त्या जंगलामध्ये खूप मोठा हे आहे, जलाशय आहे, जो उन्हाळ्यामध्ये ते पाणी सगळं आटलेल्यानंतर ते सगळ्या त्या वरती येतात, शिळावरती येतात. म्हणजे सगळं आहे तिथे. एकाच याच्यामध्ये एक तर कसं एमपी आणि महाराष्ट्र दोन्ही याच्यामध्ये विभागलेलं असल्यामुळे. करांगला, ताडोबा हे दोन्ही आहे. हे तर आहेच. म्हणजे नागपूर म्हणजे टायगर कॅपिटलच आहे. नाही बढिया. कारण मला याच्यासाठी हे हवं होतं की याच्यातल्या काही गोष्टी मी ट्राय करेल कव्हर करायच्या. काही ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे, फॅमिली जाऊन आली, सगळेच लोक जाऊन आले असेल, पण ते या दृष्टिकोनाने बघतील आता की नेक्स्ट टाइम मी जाऊ तर मी असं नोटीस केलं की त्यांनी सांगितलं होतं. तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की काही गोष्टी सांगा, काही रेकमेंडेशन सांगा की जे लोकांनी मस्ट विजिट करायला हवं आणि गाईड घेऊन जायला पाहिजे. कारण की त्याच्याने तुम्हाला त्याच्याबद्दल हिस्ट्री कळते. मी सगळ्यांना हे पण सांगेल की आपल्या इंडियातले सगळे मिनिस्टर असो, सेलिब्रिटी असो, त्यांना जर काही ह्या सगळ्या माहिती असतील तर ते सरांना म्हणतात की तुम्ही अरे सर हमको लेके चलो. कारण तुम्हाला जेवढं नॉलेज आहे, म्हणजे मी एक किस्सा ऐकला, त्या पॉलिटिशियनचं नाव नाही घेत, खूप मोठे मिनिस्टर आहे, की त्यांनी तुम्हाला काहीतरी एक 4-5 मिनिटं दिली होते. मला वाटतं मार्कंडेयच्या मंदिराबद्दल ना. आणि मग ते अर्धा पाऊंडच ऐकतच बसले होते. तसं इथेही मलाही तेच होत आहे की माझ्याकडे टाइम रिस्ट्रिक्शन आहे. पण जे आपले टॉपिक येतात ते आणि इतकं इंटरेस्टिंग आहे की असं वाटतं 2-3 तास चालेल. पण काय लोकांनी इतका वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे. आणि आपण होपफुली नेक्स्ट अजून म्हणजे आपण एक सेट ऑफ चेन करू याच्यावरती.
असं आता म्हणजे मला हे आत्ता सुचत आहे, कारण की इतके वेगवेगळे टॉपिक आणि खूप वास्ट आहे. तर एकच टॉपिक घ्यायचा, जसं इंडियाचं आपण कल्चर घेतलं. नेक्स्ट टाइम आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती पूर्ण 1 तास त्याचाच एपिसोड करू. त्याच्यानंतर मंदिरांवरती एक पूर्ण एपिसोड करू, एक किल्ल्यांवरती करू, एक कल्चरवरती करू, लँग्वेजवरती करू. तर एक असं आता मला हे होतं की आपण एक सेट ऑफ बनवू एक एपिसोडची चेन तुमच्याचकडनं. तसं आणि करता येईल किंवा आपण त्या स्पॉटवर जाऊन हां. तिथलं तिथलं ते असं ते तर मग नेक्स्ट लेव्हल आहे, की जर का इन केस तुम्ही आपण कधी असं प्लॅन करून आपण गेलो, फॉर एक्झाम्पल रामटेकच गेलो, हं. कारण खूप जवळ आहे. आणि एक दिवस आपण पूर्ण त्याच्यावरती एपिसोड करू आणि मग तो आपण करू. हां. नाही पण लेट्स डू इट. हे करू आपण. कारण आता मलाही खूप त्याच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली, की नाही यार हे करायचं आहे आता. आणि थँक सो मच, की तुम्ही आज इतका इम्पोर्टंट वेळ आम्हाला दिला. खूप सुंदर गोष्टी सांगितल्या. याच्यातल्या 10% पण मला माहिती नव्हत्या टू बी व्हेरी हॉनेस्ट, आणि मला असं वाटतं, की ऑडियन्सलाही नसेल माहिती. माझ्या जनरेशनला काय, तुमच्या जनरेशन काय, आपल्या आधीच्या जनरेशनला माहिती नाही. इतक्या सगळ्या गोष्टी आहे. मंदिरात का जावं आणि कसं जावं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. कारण सगळेच जण जातात. त्याच्यानंतर तुम्ही किल्ल्यात जाता, पिकनिक स्पॉटला जाता. तिथे का जावं आणि कसं जावं हे खूप छानपणे सांगितलं. तर सो मच. आणि हे आपण नक्की करू, की आता ह्या सगळ्या एपिसोड्सवरती करू. आणि मी सगळ्यांना म्हणेल, की प्लीज हा एपिसोड जास्तीत जास्त सगळ्यांकडे पाठवा, शेअर करा आणि थँक थँक यू.